दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली गेली होती, त्याच दिवशी हे सगळे लोक एकत्र आल्याचं व्हिडिओतनं स्पष्ट झालंय। ही तारीख आहे 29 नोव्हेंबर 2024ची। त्याच दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जातंय। या सीसीटीव्हीच्या माध्यमातून खंडणी प्रकरणातला सर्वात मोठा पुरावा समोर आल्याचं बोललं जातंय। व्हिडिओमध्ये कोण कोण दिसतंय तर व्हिडिओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतात। हा व्हिडिओ सकाळी 11 वाजताच्या दरम्यानचा आहे। विष्णू चाटेच्या कार्यालयातलं हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात निष्पन्न झालंय। आणि या सगळ्या संदर्भात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याशी काही वेळापूर्वी आम्ही संवाद साधलेला होता। त्यांची प्रतिक्रिया काय होती आपण पाहूया। ताई, जाहीरपणानं आता महाराष्ट्रासमोर एक गोष्ट आली आणि ते चांगलं झालं की सत्य बाहेर आलं। शेवटी पाप लई दिवस दम खात नाही, एकदा जर पायली भरली तर घडा भरतोच असं झालंय। मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आतापर्यंत चॅलेंज होतं, परंतु आता त्यांनी श्वास सोडला असावा असं आम्हाला वाटतंय की जो आता खंडणीतला आरोपी आहे तो सरमाड का खरमाड कोण येतो त्यांनीच हा खून घडून आणला, यालाच मुख्य आरोपी करणं गरजेचं आहे। सदस्य करायला नाही पाहिजे, कारण यांनी सामूहिक आणि संघटित गुन्हेगारी करण्याचं याच्याकडे एक टीम आहे। एक खंडणी मागायला जातो, दुसरा खून करायला जातो आणि हा घरी बसून एका जागेवरती बसून हा नेटवर्क हलवतोय। म्हणजे जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला वाचवलं जात होतं असं आपल्याला मनोजजी वाटतं का? इतक्या उशिराने हे व्हिडिओ समोर येत आहेत। नक्की वाचवलं जात होतं, परंतु सीआयडी आणि एसआयटी गप्प बसत नाहीये, बीडचं पोलीस प्रशासन गप्प बसत नाहीये आणि जे आता मुख्यमंत्री साहेबांना शब्द दिला होता की एकालाही सोडणार नाही, हे सुद्धा आता सिद्ध होत आहे। आणखीन खूप मोठी साखळी आहे, यांना सांभाळणारे सुद्धा सगळे सहआरोपी करणं गरजेचं आहे। खुनातले आणि खंडणीतले हे सामूहिक कट रचून यांनी संघटित गुन्हेगारी केली, त्यामुळे हे सगळे आरोपी एक यांच्यावर 302 दाखल करून एकाचीही जामीन होता कामा नये। जामीन मांडायलेत, कुठाने करायलेत, नाटकं करायलेत। ताई, मी चॅनलच्या माध्यमातून, आयबीन लोकमतच्या माध्यमातून जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना सांगतो की कोणाचीही जामीन होता कामा नये। जर यातली कोणाची खंडणीतल्या किंवा खुनातल्या आरोपीची जर जामीन झाली तर हे देशमुख कुटुंबाचा खून पाडू शकते, त्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे। म्हणून यांना कोणालाही जामीन मिळता कामा नये। आणि आता उघड मनोजजी धनंजय देशमुखांनी त्याचे पुरावे मला वाटतं एसआयटीने पुढे आणलेले आहेत। मी अगोदर आरोप केले होते, म्हणजे हवेत केलेले नव्हते। या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं। 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं। आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं। पाथर्डीपासून मारत पुन्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला। त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे। त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत, याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते। दरम्यान हे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतकडे आपली प्रतिक्रिया दिली। आपण पाहूया। मला अक्षरशः आत्ताच्या घटनेला माझ्याकडे सुद्धा ते 5 व्हिडिओ आले आहेत, ते बघून इतका धक्का बसलाय की हे चाललंय काय, म्हणजे डोकं सुन्न झालंय माझं की माणसं, म्हणजे हा व्यवस्थित प्लॉट होता। आपण जे पुन्हा ज्याची शंका आपल्या मनात होती एक्झॅक्टली ते तसंच आहे। आणि हे इतके गुन्हेगार म्हणजे टोकाचे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर म्हणजे मी आता ते व्हिडिओ बघून गारच झाले, मला काही कळेच ना पुढे काय बोलावं। म्हणजे हे सगळं प्लॅन होतं आणि हे अत्यंत सहजपणे वावरतायत, त्यांच्यासाठी ही अगदी साधी सोपी गोष्ट वाटते असं चित्र तरी व्हिडिओवरनं दिसतंय। नाही, अगदी सहजपणेच वागतायत। आणि कारण ह्याच्या आधी आपण जे दाखवलंच आहे की 14 गुन्हे ज्याच्यावर 14 FIRs आहेत, सगळ्या ह्याच्यात अशीच गुन्हेगारी आहे आणि हे तर फक्त 14 झालेले आहेत असे मला तिकडे बीडला लोक सांगतात की बुडवलं जातं, कोणाला कापून फेकलं जातं, शेतात टाकलं जातं, असे कित्येक गुन्हे त्यांनी केलेत म्हणे, पण ते कधी साबित होत नाहीत कारण त्यांच्यावर FIR सुद्धा होत नाही। आता हे जे आपल्याला दिसतंय बघून अतिशय धक्कादायक वाटलं, अतिशय म्हणजे मी हलून निघाली अक्षरशः।